ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ್ ಅಂತ. 1985ನೇ ಇಸ್ವಿ SSLC ಮುಗಿಸಿದ್ದೇನೆ. ಈಗ 40 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಆನಂದದಿಂದ ಇದನ್ನ ಮಾಡಾಕ್ತೇವೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಎಲ್ಲಾನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಭಾಳ ದಿನದಿಂದ ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ನು ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡಿಸಿ ಎಲ್ಲ ನೀಟಾಗಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಈಗ ನಮ್ಗೆ ಹಳೆ ನೆನಪೆಲ್ಲ ಇದಾಗ್ತಾವೆ. ಈಗ 40 ವರ್ಷದ ಹೆಂಗಿದ್ವಲ್ಲ ಹಂಗೆ ಅದೇವಿ. ಈಗ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗು ಇವು ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಬಂದು ಎಲ್ಲಾರು ಗೆಳೆಯರು ಕೂಡವಿ ಮೊದ್ಲಿನ ನೆನಪೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ಇವ್ರು ಬೆಂಗಳೂರದಾಗ ಇರ್ತಾರು, ಜರ್ಮನ್ ಟೂರ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ದಿವಸ ಇಂದಿನ ದಿವಸ ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಸಾಹೇಬರು ಇಂಥ ಮೂಮೆಂಟ್ಸ್ ಮತ್ತೆ ಸಿಗುದಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ. ಈಗ ಎಲ್ಲಾರು ಕೂಡ ಈಗ ನಾವ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹಳೆ ಇವ್ರು 60ರ ಇಸ್ವಿಗಿಂದ ಎಲ್ಲಾರು ಇವತ್ತು ಶಾಲೆಗೆ ಸೇರ್ಯಾರ. ಖುಷಿ ಆಯ್ತು ನಮ್ಗುನು. ಈಗ ನಮ್ಮ ಹಳೆ ಏನೇನಿದ್ವಲ್ಲ ಅವೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಕೆಲವೊಂದು ರಿಪೀಟ್ ಆಗ್ಯಾವ. ಈಗ ಮತ್ತೀಗ ಇನ್ನ ಉಳಿದದ್ದು ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಕಂಪ್ಲೀಟ್, ಪೇಪರ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳೋದು, ವಟಾಣಿ ಕಾಳು ತಗೊಳ್ಳೋದು, ಐಸ್ क्रीमू अवेल्ला ऍक्टिव्हिटी अदावरी. नमस्कार, मी चिंतामणराव शाळेचं एक स्टुडंट आहे. गेले 40 वर्ष आम्ही त्या शाळेमध्ये शिकून परत आता आम्ही अभय पाटील हे आमचे स्टुडंट आणि ते आता मित्र आहेत आणि ते आमदार आहेत आता सध्याला. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला आता परत शाळेला एकत्रपणे आम्ही येऊन एक आपल्या शाळेची अविस्मरणीय काम त्यांनी आम्हाला एकत्रित सगळे मित्र आमची बाहेर आहेत, कुठं कोण बेंगळूरला आहेत, कोण इकडे तिकडे, कोण आउट ऑफ कंट्रीमध्ये आहेत. सगळ्यांना त्यांनी एकत्रित आणून आणि आपले टीचर्स पण असे फार सिनियर टीचर्स ते लोकांना पण त्यांनी कुठं आहेत तिथं कलेक्शन करून त्यांना परत इथं बेळगावमध्ये त्यांना घेऊन येऊन तेच टीचर आम्हाला आता क्लास घेणार आहेत. ह्या पद्धतीने बरेचसे त्यांनी योजना केलेल्या आहेत. हे आम्हाला फार म्हणजे फार खुशी वाटते आणि अशी म्हणजे बालपणा परत आम्हाला मिळालं हे आम्हाला फार म्हणजे फार चांगला विषय आहे. आणि आमचे मित्र बरेचसे ठिकाणी होते, ते पण सगळे एकत्रित आम्ही आता सध्याला आले आणि त्यांचं गाठभेट आम्हाला झालं नाही. पण ह्या शाळेनिमित्त आता आम्ही एकमेकांनी गाठभेट होणार आहे. आणि जे काही आतापर्यंत आम्ही जे शिकलेलं आहे त्या शाळेमुळे आता ते परत आम्ही शाळेला काहीतरी आपलं योगदान द्यायला पाहिजे. आम्ही सगळे मिळून जे काही चांगल्या पोस्टमध्ये आम्ही गेलेले आहेत आणि आमचं नैतिक कर्तव्य आहे गुरुदक्षिणा द्यायचं आणि ते आम्ही आज कराले. थँक्यू. नमस्कार, मी चिंतामणराव शाळेचं एक स्टुडंट आहे. गेले 40 वर्ष आम्ही त्या शाळेमध्ये शिकून ನಾವು ಶಾಲೆ ಹೋಗೋ ಟೈಮ್ನಾಗ ರವಿ ಅಂಗಡಿ ಇದು ಫೇಮಸ್. ಚಿಂತಾಮಣರಾವ್ ಶಾಲೆ ಮತ್ತು ರವಿ ಅಂಗಡಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಭಾಗಿದ್ದಾಗ ಶಾಲೆ ಹೋಗೋ ಸಮಯನಾಗ 2 ಪೈಸಾ 3 ಪೈಸಾ 5 ಪೈಸಾನಾಗ ಚಕ್ಕಿ ಈ ಪೇಪರ್ ಮಿಠಾ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ 2 ಪೈಸಾ 5 ಪೈಸಾ 10 ಪೈಸಾ 20 ಪೈಸಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಡೀತಿದ್ದೇವೆ ಬಿಡ್ತಿದ್ದೇವೆ ಭಾಗ ಎರಡು. ಆದ್ರೆ ಅವಾಗಿಂದ ಏನು ನಾವು ಪೇಪರ್ ಮಿಠಾದ ಅಂತಿದ್ವಿ ಅದೇ ಪೇಪರ್ ಮಿಠಾ ತಗೊಂಡಿವಿ. ಯಾವ ಮಾರ್ಗದಿಂದ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದೀವಿ, ಯಾರ್ಯಾರು ಡಬಲ್ ಸೀಟ್ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಬರ್ತಿದ್ದೆ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲರೂ ಕುಣ್ಸ್ಕೊಂಡು ಹೊಂಟಿದ್ದೇವೆ. ಕೆಲವೊಂದು ಮಕ್ಕಳು ಇನ್ನಾದ್ರೂ ಸೈಕಲ್ ಮ್ಯಾಗ ಬರತ್ತಾರ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ, ಅವ್ರನ್ನೂ ಕುಣ್ಸ್ಕೊಂಡು ಹೊಂಟಿದ್ವಿ. ಮತ್ತು ಅದನ್ನ ನಡ್ಕೋತ ಬಂದರು. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಬಾಲ್ಯದ 85ನ್ಯಾಗ ಏನು ಶಾಲೆ ಕರಿತಿದ್ವಿ ಅದನ್ನ ಮರುಕಳಿಸುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಕೆಲವು ಮಂದಿ ದೋಸ್ತರಾಗಿ ಜಿಗಟು ಇರ್ತಾರ, ರೊಕ್ಕ ಕೊಡಾಕ ಈಗ 2 ಮಂದಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅವಾಗೂ ಆರಾಮಿತನ ಮಾಡಿದ್ರು, ಈಗೂ ಆರಾಮಿತನ. 1985 साली आम्ही या चिंतामणराव सरकारी शाळेमध्ये SSLC आमचं झालेलं आहे. ज्यावेळेचे सगळे विद्यार्थी आम्ही प्रत्येक वर्षी ज्या वेळेला आम्ही 85ला शाळेला जात होतो, घरापासून निघाल्यानंतर रवीच्या दुकानामध्ये येऊन पेपरमेट, चिक्की, कुंदाची चक्क्या 2 पैसा 3 पैसा 5 पैसा 10 पैसा देऊन घेऊन जात होतो. आज सुद्धा तेच पैसे दिलेले आहेत. पैसे चालतात की नाही माहीत नाही, कारण भावना चालतात. त्यामुळे रवीच्या ह्याला आम्ही दुकानमध्ये आज खरेदी केलेला आहे. ज्या दिवशी शाळेला जात होतो त्या मार्गाने आम्ही शाळेला जात आहोत. ज्यावेळेला कुणाची सायकल नव्हते त्यांनी डबल सीट सुद्धा या लागले त्याच्यावरती. काही वेळेला त्यावेळेला आपण कॉन्ट्रीब्युशन घालूनच आम्ही चक्की घेत होतो. आज सुद्धा कॉन्ट्रीब्युशन घालून देत होतो. त्यावेळेला पण 2-3 देत नव्हते पैसे. आज सुद्धा हरामखोर 2-3 दिले नाहीत पैसे. एकंदरीत त्या दिवसाचे जे सुवर्ण युग आहे ते आणि पुनर्स्थापना करायचा, पुनर्निर्माण करायचा प्रयत्न या 1985 बॅचचे विद्यार्थी केलेले आहेत. गावात अंगड्या यार ಇರ್ತಿದ್ರು ಅವರೇ ಅದಾರ.
ಅವಾಗ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಮತ್ತು ಕಾಕ ಇರ್ತಿದ್ರು, ಆ ಹುಡುಗ ಇರ್ತಿದ್ದ, ಆ ಹುಡುಗ ಇವತ್ತು ಅದಾನ. ಶ್ಯಾಮ್ ಹರ್ದೂರ್ ಸುತಾರ್. ಇಂದಿನ ಸರ್ಕಾರಿ ಚಿಂತಾಮಣಿ ಶಾಲೆಯ ಶತಮಾನೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭ. ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಕೂಡಿದ್ದೇವೆ, ಬಹಳ ದಿನಗಳಿಂದ ಕೂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಶತಮಾನೋತ್ಸವದ ಸಂಭ್ರಮ ನಮಗೆ ವರ್ಣಿಸಲಾರದಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿದ್ದೇವೆ, ಬಹಳ ದಿವಸದಿಂದ ಕೂಡಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ಇನ್ನೂ ಬರೋರಿದ್ದಾರೆ, ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಿದ್ದಾರೆ. ಉಳಿದ ಎಲ್ಲರೂ ಮೊದಲಿನ ಮಾಜಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬರ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಆಶೆ ಇದೆ. ನೋಡುವ ಇನ್ನೇನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ 25ನೇ ವರ್ಷ SSLC 25 ವರ್ಷ ಹಾಕೊಂಡಿದ್ವಿ. ಇದು ಸೆಕೆಂಡ್ ಟೈಮ್ ಸ್ಕೂಲ್ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಂಡಿದ್ವಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನ ಇದು ಮನಿ ನಾವು ಮರ್ತಾ ಬಿಟ್ಟೇವಿ. ಈಗ 2 ದಿವಸ ಮನಿ ಬರ್ತಾ ಬಿಟ್ಟಿರ್ತೀವಿ, ಅಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ. छान वाटते, खूप मस्त वाटतंय. काय ते आताच्या मैत्रिणी आल्या त्या कुठून कुठून आल्या? नाही बेळगावची ही आणि बोकाट आणि ती